मी दिलीप टाकळीकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड. बऱ्याच दिवसाची महानगरपालिकेचा एक संकल्प आणि जनतेची मागणी या दोन्ही पार्श्वभूमीवर नांदेड विभाग शहर महानगरपालिकेने मान्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहराचं वैभव ज्याला म्हणता येईल असं ऐतिहासिक टावर जे आहे त्या टावरची जी घड्याळ होती ती नादुरुस्त होती, तर ती घड्याळ पूर्ववत बसवण्याचा एक संकल्प महानगरपालिकेने घेतला होता. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने त्याची निविदा प्रक्रिया हाती घेतली. निविदा प्रक्रिया म्हणजे 3-4 वेळेस निविदा प्रक्रिया हाती घेऊन जो चांगल्यातले चांगलं जे देता येईल या दृष्टीने एक कंत्राटदाराची आम्ही निवड केली आणि घड्याळीचं काम लोकांच्या मागणीनुसार आम्ही पूर्ण केले. ऑलरेडी निविदेच्या कंडिशन नुसार कंत्राटदाराकडे आम्ही 5 वर्षाचा ते मेंटेनन्स पिरियड सुद्धा दिलेला आहे. घड्याळीमध्ये कुठलाही म्हणजे दुरुस्ती लागू नये याचीच परिपूर्ण आम्ही बेसिकली काळजी घेतलेली आहे. कारण घड्याळ जी आहे ती इलेक्ट्रिक बेस आणि GPS बेस आहे. लाईट जरी गेले तरी तिला बॅकअप मिळतो, 1-2 दिवसाचा त्याला बॅकअप असतो आणि ऑटोमॅटिक GPS इनेबल असल्यामुळे ती ऑटोमॅटिक ती टाइम जो आहे ती बरोबर टाइम करेक्ट ऑटोमॅटिक होणार. साधारणतः 7,95,000 आमचं अंदाजपत्रक होतं. 7,95,000 खर्च आहे. जसं ऐतिहासिक टावरवर आपण घड्याळ बसवली तसंच त्या टावरचा परिसर सुद्धा जो आहे तो सुशोभित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. काही किरकोळ दुरुस्तीचे काम तिथं आहे, जसं ग्रेनाइट जे लावलेलं आहे, ग्रेनाइट उखडलेलं आहे, काही प्लांटेशनचं भाग आहे तर तो सुद्धा दुरुस्त करण्यात येणार आहे. राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांचे पुतळे तिथं आहेत, त्या पुतळ्यांचे सुद्धा थोडीशी किरकोळ दुरुस्तीचे वगैरे काम शिल्लक आहे, ते सुद्धा काम आम्ही हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.